त्या सप्ताहामुळं जरी आपल्याला पैठणला जाणं शक्य नसेल, पण निदान नादबाबाचं चरित्र ऐकून पैठणला गेल्याचं पुण्य आपल्या पदरात पडलं तर काय वावग येत नाही का? अगदी म्हणून त्या माध्यमातून हा अभंग निवडलाय. नादबाबाच्या जीवनाचा जर विचार केला तर नादबाबा सारखं संत कोणी नाही, नादबाबा सारखे श्रीमंत कोणी नाही. नादबाबा किती श्रीमंत आहे, तसं बाकीच्या संतांचा जर विचार केला तर प्रपंचाच्या दृष्टीनं बाकीचे संत गरीब आहे. तसं गरीबही नाही. आपण तुकोबाराला गरीब म्हणतो, तुकोबारा एकेकाळचे सावकार आहेत महाराज, नाही का? नाही तर काही काही म्हणते तुकोबाराला गरीब होते, तुला दरिद्र पण तुला याजन पैसा त्याच्याचमुळे घ्यावा लागला, तू तुकोबाराला गरीब म्हणायला लागला, नाही का? पण बघा, तुकोबारा एकेकाळचे सावकार आहे, पण या जगा करता ज्या वेळेला कर्ज खताच्या वह्या बुडून टाकल्या, आता मात्र तुकोबाराच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं गरिबीची परिस्थिती आली. आणि आतापर्यंत तुक शेट म्हणणारे बाबा आता तुक्या म्हणायला लागली. म्हणजे राम राम कशाला राहतो डॉक्टर साहेब? पैशाला, नाही का? महाराज म्हणताना सब पैसो के भाई भाई रे, सब पैसो के भाई भाई रे, सब पैसो के भाई भाई रे, सब पैसो के भाई रे, सब पैसो भाई रे, सब पैसों के भाई भाई रे, सब पैसों के भाई रे, सब पैसों के भाई. दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, साथी कोई नहीं रे, साथी कोई, दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं. भाई रे सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसों के भाई रे, सब पैसों के भाई. एकदा गायक वादक करता जोरदार टाळी वाजवा. वा. महाराज म्हणता सब पैसो के भाई, दिल का साथी कोई नाही. सगळे पैशावर प्रेम करता. मला सांगा, आपल्या लग्नामध्ये जितका श्रीमंताला मान आहे तितका गरीबाला आपण देतो का? हो. पण बघा, तुम्हाला मी सांगेल एखाद्या वेळेला श्रीमंताचा आदर आतिथ्य नाही झालं तर चालेल, पण गरीबाचं करा गड्या. मला आनंद वाटला, मी इथं आल्यानंतर आवरे सरांना म्हटलं का हो एवढ्या सगळ्या गावाला तुम्ही अन्नदान करता, मग 7-9 कीर्तन करून आणि नंतर जेवण ठेवले तर म्हणजे जे घरी जातात ते सुद्धा निदान त्या निमित्तानं प्रसादाच्या निमित्तानं कीर्तनाला थांबतील. सरांचं वाक्य इतकं गोड निघालं. सर म्हटले महाराज आमचा विचार तर आहे 7-9, पण तुम्हाला खरं सांगू म्हटले 7-9 कीर्तन केल्याच्या नंतर इथं आलेला जो गरीब मजूर वर्ग आहेत ना, दिवसभर शेतामध्ये काबड कष्ट करतो, येण्याची इच्छा असते पण येईल म्हणून सांगता येत नाही. पण बघा, ते कीर्तनाला जरी नसले पण आम्ही महाप्रसाद केल्याच्या नंतर त्या गरीबाच्या मुखात जर अन्नदान गेलं तर पांडुरंगाला वेगळं अन्नदान करण्याची गरज नाही गाड्या. याला म्हणता उदारता. आपले हे असलं पाहिजे, नाही का? नाही तर गरीबाच्या लेकराला आजही बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर पंक्तीमधून उठून देणारे सुद्धा आहे. मी तुला त्यांना सांगेल, अरे तुम्ही जर अख्ख्या गावाला नाही अख्ख्या जिल्ह्याला भोजन घालत असेल पण गरीबाच्या लेकराला जर उठून देत असेल ना गड्या, याच्यासारखं पाप जगामध्ये कोणतं नाही. बघा, कारण भगवान परमात्मा कोणत्या रूपामध्ये कोणत्या वेशात येईल काही सांगता येईल का? आणि म्हणून आणि आतापर्यंत असं झालं माणसाच्या जीवनामध्ये संत महात्म्याच्या जीवनाचा जर विचार केला तर संत महात्मा भगवान परमात्मा आतापर्यंत गरीबाचा वेश घेऊनच आला. आणि त्या कधी कधी एखाद्या वेळेला क्वचित वेळेला श्रीमंताच्या वेशात आला असेल, पण गरीबाच्या वेशात आला आणि तो भगवान परमात्मा आपल्याला ओळखता आला नाही. याचं कारण असं आहे, आपल्या जीवनामध्ये देव जर ओळखायचं असेल तर संताशिवाय नाही. महाराज म्हणता, राजा तुला देव जर ओळखायचं असेल तर अगोदर संताच्या संगतीमध्ये जाय. एकदा संताची संगत केली का तुला देव ओळखणं सोपं जाईल. कारण संत महात्मे भगवान परमात्म्याला ओळखता, अखंड भगवान परमात्मा संताच्या सोबत आहे म्हणून ओळखता. कारण या जगतामध्ये देव एकमेव असा देव असा आहे का त्या देवाला ओळखायचं असेल तर संत सोडून कोणी ओळखू शकत नाही. कारण देवाचं गणित असं आहे, तो वेदाला कळाला नाही, तो शास्त्राला कळाला नाही, तो पुराणाला कळाला नाही, तो स्वतःच्या पत्नीला कळाला नाही, तो फक्त कोणाला कळाला? संत महात्म्याला. पत्नीला सुद्धा कसं कळाला नाही बघा. प्रसंग तुमच्या ऐकण्यात असेल पण सिद्धांत मांडण्याकरता गरजेचं आहे म्हणून सांगतो. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये सर एक उदाहरण आलं. प्रसंग असा निर्माण झाला, काय झालं माहितीये का? नामदेव महाराजांचं प्रागट्य झालं आणि नामदेव महाराजांचं ठुलं बारसं. म्हणजे आपणच 1200 वाढदिवस घालितो असं नाही. मग आपल्याला वाटत बा आपण लय वाजनात घालू,
घालून राहिलो, मग कोणला बोलवून कोणला भाषण करायला लावा, इकडं खालचे उपशीन तापशीन जांभळ देणं असं करण तसं करण. अरे त्याचा काय उपयोग आहे नाही का? ते भाषण करणारे बी तुम्ही बघा, आमताविधीच्या ठिकाणी भाषण करणारे आणि वाढदिवसाला भाषण करणारे, लग्नाला भाषण करणारे प्युअर चाटा. मंगेश बाबा त्यांनी अशा 2-4 वाया पाठच करून ठेवलेल्या असत्या. गेले दिगंबर ईश्वरी भूती तुका म्हणी एका मरणीची सरे, आणि ते वाव्यांप्रमाणे म्हणायला कीर्तनातले नाही सांगू राहिलो, तिथले सांगू राहिलो. आणि ते सर बरं का, ते जर ते वाव्यांप्रमाणे म्हणायला लागले ना, आपलं दहाव्याचं प्रवचन व्हायला असलं ते जर बोलायला लागले ना, खालचे लोक म्हणते या बाबाला काही जमलंच नाही. 2च मिनिटं माणूस बोलला, पण काय गोड बोलला. तसं काय आपल्याला वाटत का पंढरपूरला चातुर्मास करून आला का काय नाही का? आता बघा, आता मी 2-3 दिवसापूर्वी बाबा एक दशक्रिया केली. एक जण उठला, मला बोलू द्या म्हटलं. बोला, कारण पाकिट त्याच्या खिशात होतं. म्हटलं बोला. आता बोला म्हटल्याच्या नंतर त्यानं बोलायला सुरुवात केली. म्हणले जो आवडी इथल्यांना तो आवडे वरच्याला नाही, जो आवडे खालच्याला तो आवडे वरच्याला. म्हणलं खालच्याला वरच्याला नाही, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. तो म्हणे नाही हे असं आहे ना, हे दुसऱ्या संताईचं. म्हणलं अरे बापरे नाही का, मग खोटं पण रेटून हाणणार नाही का? त्यावेळेला नामदेव महाराजांच्या घरी बारशाचा कार्यक्रम, आणि बारशाच्या कार्यक्रमाला आमंत्रण दिली, सगळ्यांना दिली होती. आणि मग ज्यांना काही म्हणशील आम्हाला नव्हतं आलं, ते पेपरला दिलं होतं, त्याच्यामुळं मग काही किरकोळ कारकोळ सुटले होते, पण पेपरला दिले होते. तुम्ही आले नाही त्याला आम्ही काय करावं नाही का? आम्ही गेलो होतो महाराज. आणि मग झालं असं, ते आमंत्रण दिले. बरं, दिल्याच्या नंतर सगळ्यांना तर दिले, ऋषीमुनी संत महात्मे देवाला आमंत्रण. पांडुरंग परमात्म्याला वेगळी पत्रिका, आणि पांडुरंग परमात्मा निघाले. मंगेश बाबा देव पावडर लावून राहिला, देवचा मेकअप बिकअप चालला. आणि एकाएकी रुक्मिणी मातेने ते पाहिलं, बया पप्याच बाप कधीच नटत नाही, आज कुणीकडं चालला काय ना पप्या, तो बापाचे आज काही लक्षणं चांगले दिसणार. म्हणलं काय झालं? एकठाच म्हणला, रौरव आरशासमोर जातो, मिशा पिळीतो, मिशीचा पत्ता नाही म्हटले, आकडा खालीच राहतो, मिशी पिळीतो, पावडर असला कुठं कायच कर म्हटले. पप्याच्या बापाला काय बरं काय केलं माहिती आहे का? त्याची बायको होती ब्युटर पार्लर आली. आणि मग म्हटले माच नेमकं ते मेकअप किटच म्हणते त्याला. हा तेव्हा त्या खालच्या संग्रहानं ते घेतलं. म्हणले बरं त्याच्यात लई साहित्य, एक वेळेला हळदी कुंकवाच्या ताटात कमी राहील, त्याच्यात लई राहतं. ती कुठलं वस्तू कुठं लावायची कुठली, पण देवाचं दान का कुठलं कुठं चालू होतं. बरं त्याच्यात झेडूबाम नव्हता ठुला नाही का, तोही कुठं लावून टाकला असता नाही का. पण म्हणले लईच मेकअप चालला, काय भानगडे बा हे नेमके चालले कुठं? तर त्यावेळेला देवाशी नटून थटून इस्तरी बिस्तरी करून निघाले. लय वजनात निघाली, पण दरवाजातून हल्लात निघाले. आणि पुढं गेल्यानंतर हे पाहिलं, रुक्मिणी आई साहेबांनो आता लय वजनात कडकडन चालले होते. पण रुक्मिणी आई साहेब म्हणली, काय कुठं निघाले? बारशाच कार्यक्रमाला चाललो म्हणले कुठं चाललो? फिरायला म्हटले. फिरायला म्हटल्याच्या नंतर म्हणले का हो मलाही तुमच्या बरोबर येऊ द्या. तसं जर पाहिलं तर पूर्वीच्या काळात कुठं चालले हे विचारता सोय नव्हती. या जुन्या लुगड्या आल्या, आज्याला विचारा, लुगड्यावाल्या जे आहे त्यांना विचारा, कुठं म्हातारा चाललं विचारूच शकत नव्हती महाराज. असं नवऱ्यासमोर जायला अशी भीती वाटायची, नवरा कुठं निघाला, बरं किती दिवसात परत येतो सांगता येत नाही, मोबाईल नाही काही नाही. पण एवढ्या देखत पाहत कुठं चालला, म्हणावा तर उचलितो हापटितो, बाया काय भरोसा नव्हतं. ते अशा लटलट हालायच्या. पण आता वेगळं झालं, अगोदर इली विचारावं लागत येऊ का. मग ती म्हणली हा तर ठीक आहे, नाही तर मग थांबा नाही का. तेवढा देव म्हणला अगं फिरायला चाललं. म्हणले मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं. नाही तुला येता येणार नाही. म्हणले का बरं? म्हणले नाही येता येणार नाही, मला यायचंय. म्हणले काय येता येणार नाही? मी माझ्या भक्ताच्या घरी चाललो, मग मला म्हणून तर यायचंय म्हटले. आणि मग म्हटले असं हे अवतार घेऊन काय हे नटून थटून. म्हटले बघ त्या वनसगावच्या बाया सप्त्याला जात्या तरी किती नटून थटून जात्या म्हटले. आणि तो काय म्हटले हे कुठलं अवसान घेतलं का चालले भोतावाने नाही तेव्हा किचन जवळ मेकअप करते म्हणले ना. आता तिकडं माणसं आहेत मा इज्जत घाली ते का काही बाया अशी सवय राहते ना का. तुम्ही बघा इकडं नाही तेव्हा एक पारक तिला म्हणला अगं पोरग उठलं जाऊ द्या का गुद्या मा नशिबात निसती गागा रडा गागीतला गेले. माणसानं तेच करीत राहावं का, थोडी पार माणसाला सुटका नाही, पोरग रडायला लागले. आणि कुठं निघालं का तस काय तंबटी खोडायला निघाली नाही का. मग तिला म्हणावं काय जाऊ द्या ना. मग आपण म्हणलं अगं गळ्यात काही नाही कळू द्या ना. उठका म्हणी नाही लग्न झालं तसं मा बापात सुद्धा काढून नेलं, तो बापानच नेलं ते, बाकी नाही कोण नेलं. आणि मग झालं असं, रुक्मिणी माता म्हणली मला यायचं. म्हटले असं नाही काहीतरी मेकअप वगैरे कर. म्हणले 2च मिनिटात करते. आता जगाच्या मालकीनीला काय मेकअप करण्याची गरज आहे हो. पण रुक्मिणी आई साहेबांना गोड सुंदर शृंगार केला. आणि शृंगार केल्याच्या नंतर ते शँडेल बिंडेल उचुष्टाचं निघाल्या का. निघाल्याच्या नंतर देव म्हणला तोंडावर पडशील लय गचकेन खड्डे म्हणले चल व्यवस्थित.
टेन्शन घेऊ नका म्हणले. चला आता एवढा सगळा समाज आणि तिथे माता माऊल्या जास्तच होत्या, पुरुष मंडळ कमीच होते नाही का. मग त्यांना तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात पहा, शक्यतो गावचा कार्यक्रम असला तर माणसं आहे ना बायाला पाठवून देतात, बाहेर दुसरा कार्यक्रम असला ते जात्या, कारण बाहेर माहित नाही राहत घरात कोणाचं वजन आहे नाही का. गावच्या माहित राहतं घरात कोणाचं वजन आहे. त्यांना विचारलं का हो लग्नाला नाही दिसली, पप्याच्या आईला काढून दिलं होतं, घरीच राखायला कोणी नव्हतं, मग मी थांबलो होतो कुत्रे बित्रे घरी नाही का. आणि मग त्याच्यात एक तुळी कुत्राच होता असो. आणि मग त्या माध्यमातून झालं असं, रुक्मिणी आई साहेब माता माऊल्यामध्ये बसल्या आणि भगवान परमात्मा सगळ्या पुरुष मंडळीमधून असे पुढे आले. देवाला एक वेगळं आसन, देव होते महाराज ते, देवाला वेगळं आसन दिलेलं आहे. भगवान परमात्मा आसनावरती बसवले आणि झालं असं. आता सगळ्यामध्ये कुजबूज सुरू झाली. नवीन अतिथी आले, तुम्ही बघा यांच्यामध्ये आता आज यांना सत्कार कोणी करायचा कोण ते सगळं चालू होतं. त्या पद्धतीनं म्हटले देव आला, देवाचं औक्षण करायचं, देवाला कोणाला वावळायला लावायचं बा, कोणला वावळायला लावा, कोणला वावळायला लावा, देवाला ओवळायचंय ते काय कोणला पाठवून जमल का म्हटले नाही का. मग तेवढ्यामध्ये एक काम करा म्हटले. एक जण म्हटला आपण एक काम करू, देवाच्या पत्नीलाच काय करू ओवाळायला लावू. आणि देवाच्या पत्नीचं एवढ्या मधून नाव पुकारलं. आता एवढ्या इथून देवाच्या बायकोच नाव पुकारले, तिला इतका आनंद झाला. तो राहायचा यागड्या गणगणित, याचे पैसे द्यायचे, दुसरं कोणी बोलेल राहायचं, तुम्ही जायच्या चेष्टा, तो उचलून आपटायला बसला नाही हा असाच मनक्यात गॅप जायला बसला नाही का. आमचे मंगेश महाराज उचलून आपटायला लय अवघड माणूस आहेत नाही का. आणि मग त्या माध्यमातून झालं असं, त्या पंचारतीचं ताट वगैरे केलं. आता ते पंचारतीचं ताट केल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं बया आता जातील, असं होईल, असं करतील, बया बया निघाले काय महाराज. आता ते पंचारतीचं ताट करून निघाल्या. आणि तेवढ्यामध्ये देवांची चेष्टा काही सामान्य नाही केली बाबा. जेवढे येईल होते तेवढे आपल्यासारखे सगळे पांडुरंगच, म्हणजे पखवते पांडुरंगण, गायक पांडुरंगण, सर पांडुरंगण, डॉक्टर पांडुरंगण, कीर्तनकार पांडुरंग, कोणीच ओळखायला ना कोण स्वतः पांडुरंग बाबा बाबा बाबा. मग आता त्या बाहेर आल्या त्यांना फुल घाम नुसता बाबा 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 बाबा. आता काय करू, आता कसंच करू, नुसतं खालवर जीवायला लागला बाबा बाबा बाबा. आता कसं पपेश बापाला ओळायला जावं दुसराच नंबर लागावं, कसं ते सामान्य टेन्शन होतं का. आता कसं करायचं. पण तेवढ्यात आता नामदेव महाराज किती बारी म्हणजे किती दिवसाचे राहणार आहे, 12 दिवसाचे. ते पहिलं काय महिन्यान बारी नव्हती घातली. आणि मग ते बारीत घातलेले नामदेव महाराजांनी पाहिलं हिथं फुल घामाघूम घामळी पुशती, दिवायची वाद पुढं लुटी ती. मग तेवढ्याला विचारलं नामदेव महाराज म्हणत्या काय ती म्हटली गप. शिवाय बरं माणसाचा सगळ्याचा स्वभाव असा आहे सर का जी गोष्ट नाही ऐकायची सवय राहते. हा त्या ठिकाणी माणसाची त्या वेळेला सांगितलं करता जोरदार टाळी वाजवा. आमच्या बाबान सुद्धा पण असं दन केव्हा नाही का याला म्हणते खऱ्या अर्थानं मधी गाडी पण पंप पण चालून द्यायची नाही का. नाही तर आणि हे ना जो वारकरी रक्ताच वारकरी बाबा याला जमू शकतं नाही का. आणि हे सगळे इथं जेवढे आहे का हे सगळे रक्ताचे वारकरी. ज्ञानोबा आहे तुकोबाराचा जो अभंग गातो ना तो रक्ताचा वारकरीत महाराज. मी याच्या पुढे जाऊन सांगेल त्याच्या जीवनामध्ये प्रसिद्धी थोडी कमी असू द्या
त्याच्या जीवनामध्ये कमी जास्त कालावधी गेल्यानंतर प्रसिद्धी येऊ द्या पण टिकाऊ असते. ज्ञानोबाराचा आशीर्वाद असो. नाही तर सिनेमा सृष्टीमध्ये लवकर प्रसिद्ध होत्या आणि लवकर गुप्त होता. ज्ञानोबाराचा आशीर्वाद नाही राहत. तुम्हाला उदाहरणच जर द्यायचं झालं तर रानू मंडल पाहा, एका दिवसात श्रीमंत दुसऱ्या दिवशी गायब. कुठं गेली काय झालं काही कळानाच नाही का. मी तिच्या स्वादातच पाहू म्हणलं आली तालीवर श्राद्धाची तारीख नाही का. आणि मग त्या वेळेला झालं असं तिथं आले. हे विनोद काय ना करता सुद्धा असं 4G 5G मध्ये बसावं लागतं. 2G 3G मी रेंज बी लागू देत नाही का. आणि मग त्या वेळेला आले बाया कोणला ओढू कोणला ओढू आणि लाजल्या म्हणून म्हणताना लाजले गे माया कोण बोबाडू लाजले गे माया कोण बोबाडू जिकडे पावे तिकडे चतुर भुज गोपाळ जिकडे पावे तिकडे चतुर भुज गोपाळ लाजले गे माया कोण बोबाडू लाजले गे माया कोण बोबाडू लाजल्या महाराज. आता मी कोणाला ओवाडू आणि तेवढ्यामध्ये नामदेव महाराज चाललं. काय झालं म्हणले मला ते ओळख मी सांग का म्हटले. आता तर रुक्मिणी माता एवढ्या टेन्शन मध्ये हसायला लागले. म्हणले काय झालं हसायला. म्हणले हसायला काय झालं तेवढं सांग म्हटले. बरं ती हाशल कोणी सणच होत नाही का. हसायला काय झालं म्हटले. हाशल बाबा हाशल सण आमच्या काय झालं सर एकाच्या बायकोचं नवीनच लग्न झालं वाढदिवस होता. बरं बायकोचं पहिल्यांदाच लग्न झालं. पहिल्यांदा म्हणजे लग्न एकदाच होतं पण पहिलंच वर्ष होतं लग्न होऊन. आणि मग पहिल्या वर्षात 2-4 दिवसात लग्न झाले वाढदिवस आला. हे वजनात केक घेऊन आलं. बायकोला न सांगता त्याला काय म्हणते सरप्राईज. हा सरप्राईज देणं त्या बाबाला माहिती ते. आणि मग ते सरप्राईज द्यायची म्हटली. मग त्यानं केक तयार केलं आणि केक तयार केल्याच्या नंतर त्याच्यावर नाव टाकायचं होतं. बायकोचं नाव होतं कृतिका. पण ते कृतिका टाकायची ते कमी शिकेल होतं. त्यानं दिलं कुत्रीच टाकून मारा. आणि ते घरी आलं ते खोलल्याच्या नंतर ती जरा नाराज झाली. म्हणले सरप्राईज देऊन सुद्धा ही काऊन नाराज आहे बा. इकडं पाय तिकडं पाय जेव्हा त्याचं लक्ष केक गेलं मग कुत्री पाहिली. ही हसणारी ना निवारदान कधी नवऱ्याच हसणं सण होत नाही. म्हणले तू काऊन हसला तेवढं सांग. म्हणले हसण्याचं कारण असं आहे म्हटलं हसतो का तेवढं सांग. आता स्वतः रुक्मिणी माताच हसत होत्या. म्हणले हसण्याचं कारण असं आहे. म्हणले बघ मला माझा पती ओळखायला येत नाही तुला कसं काय ओळखायली. म्हणले तो नवरा जरी असला तुला ओळखायला येत नाही पण मला ओळखायला येतो. म्हणले अरे मला ओळखायला येत नाही तुला कसं ओळखणार आहे. इथं उठाच्या पाठीवरून पाणी फिरलं आणि शिळी म्हणते आळपणं भेटलं कसं जजमेंट बसायची म्हटले. म्हणले नाही मला ओळखायला येतो. म्हणले तुला कसं काय सांग बरं मी सांगू का. कधी लहान पोरायचं ऐकून घेतलं पाहिजे. नाही तर काही म्हणत्या तू मला शिकितो का. तो अपेक्षा 4 पानकडे मी जास्त पाहिलेले. तुम्ही जरी 4 पानकडे जास्त पाहिला असेल आम्ही उन्हाळी पानकडे संगच पाहिले नाही का. एवढे भाग्यवान आहे आम्ही. आणि मग त्या वेळेला म्हटले मी सांगतो थांबा. म्हणले काय आहे आता याच्याशिवाय पर्याय नव्हता दुसरीकडे तर माहीत होणार नाही. म्हटले मग एक काम कर म्हटले दिसायला जरी सगळे सारखे असेल पण ज्यांच्या हृदयावर ते भृगऋषीनं मारलेले लात सुद्धा वत्सलांचन चिन्ह म्हणून धारण श्रीवत्सलांचन विष्णुदास नामा याने दावी लिखून नामदेव महाराज म्हणता वैजयंती माळच्या गळ्यात धारण केलेली आणि हृदयावर ते भृगऋषीनं मारलेले लात सुद्धा वत्सलांचन चिन्ह म्हणून धारण केलेले ना तो तुमचा पती माझा देवी. आणि मग म्हटली बाया एवढ्या लेकराला कळून राहिलं मला कसं कळालं. म्हटले ते फक्त आम्हाला कळतं. मला मुद्दा हा मांडायचा आहे जो भगवान परमात्मा बाकीच्या जीवनामध्ये वेदाला कळाला नाही सोडा हो शास्त्राला कळाला नाही सोडा हो पुराणाला वेदाला सुद्धा कळालं नाही. म्हणून म्हणताना वेदाला नाही कळला वेदाला
वेदालाही नाही कळला, कानडा राजा पंढरीचा जो वेदाला सुद्धा कळाला नाही तो भगवान परमात्मा ओळखावा फक्त संत महात्म्याने. आणि म्हणून त्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये देवाईपेक्षा श्रेष्ठ संत आहे, देवाईपेक्षा श्रीमंत संत आहे. एखाद्या वेळेला देवाच असे, देव प्रत्येक साधूला ओळखू शकतो, पण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये देवाच्या जीवनामध्ये साधूला ओळखणं सोपं आहे, देवाचं ओळखणं फार अवघड आहे, देवाला ओळखणं फार अवघड आहे. देव प्रत्येकाला ओळखिलो, त्यानं विश्व निर्माण केलंय, बरोबर आहे का ना. जे आईनं आपल्या लेकराला जन्माला घातलं ते लेकरं ओळखणं आईला काही वावग आहे का, काही विशेष आहे का, आपलीच लेकरं आहेत, बरोबर आहे का ना. पण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपली लेकरं नसताना आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे आणि त्यांना ओळखणं विशेष आहे. आणि संत महात्म्याच्या जीवनात त्या गोष्टी आहे, म्हणून संत महात्म्यासारखं या जगात श्रेष्ठ कोणी नाही. तसं जर पाहिलं तर सगळे संत श्रेष्ठच आहे. नाथबाबा सुद्धा वर्णन करतात, संत श्रेष्ठ, संत श्रेष्ठ, पातकी नष्ट तारी येले. संत महात्म्य श्रेष्ठ आहे देवापेक्षा. तसं जर पाहिलं तर देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पण याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात देवापेक्षा संत श्रेष्ठ. याचं कारण संत महात्मे काय करतात, सज्जनाचाही उद्धार करता, दुर्जनाचाही करता. भगवान परमात्मा दुर्जनाचा नाश करतो आणि सज्जनाचा उद्धार करतो. म्हणून या जगतामध्ये संतासारखं श्रेष्ठ कुणीच नाही. पण महाराज म्हणतात सगळे संत जरी श्रेष्ठ असेल ना, पण सगळ्या संतांमध्ये सगळ्या सकल संताचा राजा सकल संताचा वा बाबाचे हो, सकल संताचा राजा, सकल संताचा राजा, सकल संताचा गोड प्रमाण महाराजांनी दिले. एकदा महाराजांकरता टाळी वाजवा. आपल्याच गावातील महाराज आहे नाही का, शेजारच्या गावाचे राहू द्या, पण आपल्या गावाला काम येणार आहे, बरोबर आहे का ना. आपल्या गावातलं कोणी वारलं तुम्ही शेजारच्याच गावाला फोन करणार आहे, बरोबर आहे का ना. अगदी त्यांना मनापासून धन्यवाद. इतका गोड आवाज नाथबाबांनी तुम्हाला दिला, तुम्हाला धन्यवाद आहे. म्हटले सकल संतांमध्ये राजा जर कोण असेल
तर ते नाथबाबा आहे. का? नाथबाबा सारखे श्रेष्ठ कुणी नाही, नाथबाबा सारखे शांत कुणी नाही. नाथबाबा किती शांत आहे, निंदेकडे लक्ष नाही, स्तुतीकडे लक्ष नाही, आपल्या जीवनामध्ये अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन. बघा तसं नाथबाबाच्या कुळाचा जर विचार केला तर भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथांचं प्रागट्य आहेत बाबा. आता ऐका, हे नाथ महाराज कोण आहे तर फार पूर्वी प्रतिष्ठा नाम पूरक नगरामध्ये, अर्थात ज्याला आपण पैठण क्षेत्र म्हणतो, अशा पैठण क्षेत्रामध्ये एक सूर्य उपासक झाले. त्या सूर्याची उपासना करणारे एक साधू झाले. त्यांचं नाव आहे भास्कर पंत. त्या भास्कर पंताचा कालांतराने विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर त्यांचा जिच्या सोबत विवाह झाला तिचं नाव होतं सावित्रीबाई. पूर्वीचे नाव गोड असायचे. तुम्ही बघा आता जर पूर्वीच्या काळात जर नाव विचारलं, लग्न झालं बाया तो सुनस नाव काय, गंगूबाई, ठकूबाई, यमुनाबाई, बरोबर आहे का ना? तुम्ही बघा ते नाव बाबा तारुण्यातही गोड वाटायचं सर, ते म्हातारपणातही गोड वाटायचं आणि गेल्यानंतरही गोड वाटायचं. तुम्ही बघा आता काही काही नावं राहत्या, ते नाव तरुणपणात गोड वाटत पण म्हातारपणात गोड वाटतीलच म्हणून सांगता येत नाही. आता मला सांगा, एखादीचं नाव तुम्ही बंटी ठेवलं, बरोबर आहे का ना? आता तिला तारुण्यात बंटी नाव शोभेल, पण म्हातारी झाल्यानंतर तुम्ही म्हणशाल का बंटी आजी जायचं आपल्याला, असं म्हणू शकतात का? नाही का? आणि म्हणून त्या पूर्वीचे नावं चांगली असायची. पण हे मध्ये मध्ये काय हे वेगळंच फेड निघालं. काय झालं माहिती आहे का? माता मौली गरोदर अवस्थेमध्ये असले का तिच्या नावाचे 2 अक्षर आले पाहिजे, मुलगा असो नाही तर मुलगी तिच्या नावाचे 2 अक्षर आले पाहिजे, आणि त्या महाभागाच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या नावाचे 2 अक्षर आले पाहिजे, आणि मग नाव तयार झालं पाहिजे. अरे बापरे, तुमचे 2-2 अक्षर येऊन ते 2-2 फटके वाढवा मारी, ते काही यागळा झेंडा नाही गाडणार, नाही का? चांगले नावं ठेवले पाहिजे. त्यांचं नाव आहे सावित्रीबाई. आणि भास्कर पंत आणि सावित्रीबाईचा विवाह झाला. कालांतरानं त्यांना एक पुत्र संतान झालं, एक मुलगा झालं. आता ते मुलगा झाल्याच्या नंतर काय झालं माहितीये का? त्या मुलाला स्वतः भास्कर पंत त्या ठिकाणी ज्ञान द्यायला लागले. पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं का गुरुकुलामध्ये विद्यार्थ्याला ठेवल्या जायचं. पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. आता काय करतात ते जन्माला आलं डायरेक्ट हॉस्टेलला नेऊन घाली त्या. मग ते हॉस्टेलहून घरी कधी येतं माहितीये का? ते त्याच्या पोराला हॉस्टेलला सोडून मग घरी येतं, नाही का? शिकायला जातं. आता हे ज्यांना कळलं त्यांना कळलं, नाही कळलं त्यांना काल्याच्या दिवशी महापरसते, उद्या महापरसते, अजून लय उरलेले तो घरी येऊन जा, आता काही सांगू, नाही का? आणि मग तेवढ्याला त्या ठिकाणी पूर्वी गुरुकुलामध्ये वगैरे असं असायचे. आणि म्हणून त्या माध्यमातून पण यांना गुरुकुलात जाण्याची गरज नाही. भास्कर पंत ज्ञानी होते. त्यांनी आपल्या मुलाला ज्ञानार्जन करायला त्या ठिकाणी ज्ञान देण्याकरता प्रारंभ केला. पण प्रसंग असा निर्माण झाला का एक दिवस त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली त्या मुलाकडून. भास्कर पंत रागवले आणि रागवल्याच्या नंतर त्या आपल्या बापाच्या भीतीनं ते लेकरू पळत सुटलं. आता कुठं जायचं? बाप मला रागवतो म्हणून घर सोडून निघाले. बराच लांब गेल्याच्या नंतर बराच दूरवर एक प्राचीन मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये अंधार आहे, चौकड काहीच कुठं दिसत नाही, सगळं अंधार आहे. पण त्या मंदिरामध्ये तिथं शिरले. तिथं तो मुलगा शिरल्याच्या नंतर त्या मंदिरामध्ये मूर्त होती ती सूर्य भगवान परमात्म्याची, सूर्यनारायणाचं ते मंदिर होते. आणि तिथं गेल्यानंतर भगवान सूर्यनारायणाची आराधना केली. झोपायचं असेल तर त्या सूर्य भगवान परमात्म्याच्या चरणावरती, बघायचं असेल तर अखंड सूर्य भगवान परमात्म्याच्या चरणावरती. पण त्याचा परिणाम आहे का, एवढ्या लहान आणि कोवळ्या वयामध्ये देवाचं चिंतन केल्याचा परिणाम साहजिकच आहे. घर सोडून गेले पण भूक लागणार आहे का नाही? भूक लागल्याच्या नंतर काय करायचं? तिथे एक ब्राह्मण यायचा आणि तो त्यांना दूध पाजायचा. तो ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो साक्षात सूर्य भगवान परमात्मा होते. सूर्य भगवान परमात्म्यानं यावं त्यांना दूध पाजावं. इकडं त्या ठिकाणी भास्कर पंत त्यांची पत्नी इकडं तिकडं विचारते, बाया आमचं पोरगं पाहिलं का, आमचं पोरगं पाहिलं का? कोणाला त्या ठिकाणी सापडत नाही. पण शेवटी एक दिवस झालं असं, काय झालं माहितीये का? जो मुलगा घर सोडून गेलेला आहे तो सूर्य भगवान परमात्म्याच्या मंदिरात होता आणि ते मंदिरातून नेमका बाहेर आला. आणि बाहेर त्यांचा येण्याचा टाइम, आणि पूर्वीच्या काळात असे बरेच म्हातारे बघा ते असे वटे मंदिराच्या इकडं तिकडं बसेल. म्हणजे आजच सुद्धा बरेच म्हातारे काही कामं धामं नाही, नीड बसा तरी कॅम्पन्शीत कर. बरं तिकडं जाय ना बसा ना, ज्ञानेश्वरीच पारायण करावं नवनाथ बाबा, गाथच पारायण करावा. त्यांना जर म्हणलं ना गाथच पारायण करते का, ज्ञानेश्वरी पारायणात बस, आम्हाला आहे ना दिसत नाही, दिसत तुला दिसत नाही, तो आहे ना तरुणपणात चांगलं पाहिलं नाही, त्याचे परिणाम भोगून राहिला, तू सगळं विचित्रच पाहिलं तवा. आणि मग तू म्हणतो दिसत नाही, त्याला इकडं ज्ञानेश्वरी वाचायचं दिसत नाही. आणि दुसरे कोणी चाललं का, अरे 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 ही आमक्याची सून आहे का, कालच त्याच्या सासऱ्या बरोबर भांडीत होती, तो सून तो बरोबर भांडणार नाही, तो मणक्यात गॅप घालली डायरेक्ट रेन लाद घालून, नाही का? काल पंचविधी करावं. अशी एक म्हातारं बसलेलं होतं आणि त्या म्हाताऱ्यानं पाहिलं, अरे हा भास्कर पंताचा त्या ठिकाणी मुलगा आहे, त्याची तर शोधाशोध चाललेली. इकडे इकडे ये म्हटल्याबरोबर तेवढ्यात ते परत त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी शिरले. आणि मंदिरामध्ये शिरल्याबरोबर झालं असं
तो जो म्हातारा आहे तो भास्कर पंथाकडे जातो आणि त्यांना सांगितलं, म्हटले अहो तुमचा मुलगा मी त्या मंदिरामध्ये पाहिलं. अरे एवढा अंधार आहे, त्या मंदिरामध्ये कोणी जाऊ शकत नाही, मग आता कसं करायचं? अनेक जण सोबत घेतले, दिवट्या पेटवल्या आणि त्या मंदिरामध्ये गेला तर आपला मुलगा सूर्य भगवान परमात्म्याच्या चरणावरती झोपलेला आहे. आनंद झाला, गाईवरून आलं मायबापाला आणि तेवढ्याला सांगितलं, का रे तुला इतक्या दिवस भूक लागल्याच्या नंतर कुणी सांभाळलं? सांगितलं, आई मला जर भूक लागली नाही एक ब्राह्मण यायचा आणि तो मला दूध पाजायचा. लक्षात आलं तो ब्राह्मण सामान्य नव्हता, तो साक्षात सूर्य भगवान परमात्मा होता. अजून त्या मुलाचा नामकरण विधी झालेला नाही. या मुलाचं नाव काय ठेवावं? सूर्याची उपासना केल्यानंतर मुलगा प्राप्त झाला नाही, सूर्यानं त्या मुलाला सांभाळलं आणि सूर्याच्या नावावरून त्याचं नाव ठेवायचं. सूर्यानं जर सांभाळलं, सूर्य भगवान परमात्म्याची उपासना केल्यानंतर आपल्याला मुलगा भेटला, मुलगा प्राप्त झाला, मग सूर्य भगवान परमात्म्याच्या नावावरून नाव ठेवायचं. मग सूर्य भगवान परमात्म्याला अजून एक नाव आहे डॉक्टर साहेब, त्याला भानू असं म्हटलं जातं आणि म्हणून सूर्य भगवान परमात्म्याचा प्रसाद म्हणून आपल्याला मुलगा भेटला किंवा सूर्य भगवान परमात्म्यानं त्यांचं लहानपणी पालन पोषण केलं. मग सूर्याचं नाव आहे भानू म्हणून त्यांना नाव ठेवलं भानुदास. विठ्ठल विठ्ठल. या भानुदास महाराजांच्या सुद्धा जीवनामध्ये विवाह होतो. भलं मोठं कार्य संप्रदायाचं करता. आज भानुदास महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला, नाथबाबाचे पूर्वज भानुदास महाराजांचे किती उपकार वारकरी संप्रदायावरती मी तुम्हाला सांगून जाईल. पंढरपूरमध्ये जो पांडुरंग परमात्मा दिसतो हे फक्त उपकार भानुदास महाराजांचे. कारण ज्या वेळेला राम राजानं त्या ठिकाणी विजयनगरच्या राजानं त्या ठिकाणी देवाला चोरून नेलं होतं, त्यावेळेला तिथून जर कोणी परत माघारी आणलं असेल देवाला तर ते भानुदास महाराजांनी आणलं. आणि प्रसंग असा निर्माण झाला, कालांतरानं त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये पुत्र संतान झालं. काही ठिकाणी म्हणजे बरेच मी ग्रंथ, भक्तिविषय ग्रंथ पाहिला, नाथांचं चरित्र पाहिलं, भानुदास महाराजांच्या मुलाचं नाव मला कुठल्याही चरित्रामध्ये सापडलं नाही. पण एका महात्म्याच्या मुलामधून मी चक्रपाणी असं नाव ऐकलेलं आहे. परफेक्ट असं सांगू शकत नाही, कारण खोटन कुठे रेटून हाणायचं नाही तर काही निसता दणका चालू राहतो. हे उद्या द्यायला बसले सर पेपरला, मला उद्या फोन का रे काही चाट हाणायला तो चक्र फिरलं का म्हणजे चक्रपाणी म्हणायला लागला नाही का. हे फक्त ऐकलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी नाव त्या ठिकाणी आलेलं नाही. मग कालांतरानं झालं असं का भानुदास महाराजांचा नातू आहे, त्यांचं सुद्धा नाव होतं सूर्यनारायण आणि त्या सूर्यनारायणाच्या पत्नीचं नाव होतं रुक्मिणी. आणि सूर्यनारायण आणि रुक्मिणीला एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव आहे शांती ब्रह्म पैठणी निवासी एकनाथ महाराज. आणि त्या एकनाथ महाराजांचं प्रागट्य झाल्याच्या नंतर प्रसंग असा निर्माण झाला, नाथांच्या जीवनामध्ये नाथांचं ज्या वेळेला प्रागट्य झालं ना, प्रागट्य झाल्याबरोबर नाथ बाबा पळत निघाले. आणि पळत निघाल्याच्या नंतर लहान वयामध्ये काय कळतं, इकडं काय खावं कोणत्या हाताने काय पुसावं ते कळत नाही. अशा वयामध्ये नाथ बाबा पळत सुटले आणि पळत सुटले तसे जनार्दन पंथाकडे गेले. आपलं अंगडं टोपडं काढलं आणि जनार्दन पंथांवरती फेकलं. आता जनार्दन पंथांना असं वाटलं हे लेकरू पळत आलं म्हणजे आई वडिलांवरती रुसून आलं पाहिजे. पण त्याला विचारलं, का रे बाबा तू रुसून आला? नाही हो महाराज, मी रुसून नाही आलो. मग माझ्या जीवनामध्ये या मायेच्या प्रभावानं काम क्रोध लोभ हे विकार माझ्यामध्ये शिरलेले आहे, दंभ अहंकार, आणि ते विकार माझ्या जीवनात उद्धार होऊ देणार नाही म्हणून ते विकार दूर करण्याकरता मी तुमच्याकडे आलो. बाल्यावस्थेत काम काय क्रोध काय कळतो, बरोबर आहे का नाही. पण त्याही अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी यावं. जनार्दन पंथांना कळालं हे काहीतरी जिज्ञासू भक्त आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी दीक्षा दिली वगैरे वगैरे. पुढं काही कालावधीनंतर आता जनार्दन पंथ काही सामान्य नव्हते, साक्षात दत्तात्रय भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्यांना दर्शन द्यायचे. एक दिवस एका अरण्यामध्ये दत्तात्रय भगवान परमात्मा जनार्दन स्वामींना दर्शन देणार म्हणून नाथांना सोबत घेतलं आणि गेले. पण ते दत्तात्रय भगवान परमात्मा काही मूळ वेशात येत नव्हते. एकदा आले यवनाच्या वेशात, हातामध्ये शस्त्रास्त्र घेतलेले आणि ते यवनी भाषेमध्ये बोलायला लागले आणि नाथ असे लांब उभे राहिले. त्यावेळेला पाहिलं हे कोण आहे, त्यावेळेला त्यांना जवळ बोलवलं पण ते यायला तयार नाही, कारण त्यांचं वेशच पाहिलं, बापरे एवढा भला मोठा काय तो त्या ठिकाणी त्यांचं रूपाप. आजही काही चावसन जर पाहिलं ना इतके गैतन राहत्या, लहान पोरं रात्री त्यांना दिवस हपायला असलं तर रात्री घाबरत्या नाही का. काही कीर्तनकार सुद्धा सर तुम्ही बघा, काही कीर्तनकार आम्हाला म्हणते महाराज हे आपण लुंगे सुंगे आपल्या जवळच येऊ देत नाही. मग
आम्हाला पाहिलं लहान पोराशी जवळ सुद्धा येत नाही. तू बाबा आहे का डाकू आहे का काय? लहान पोरं जवळ नाही येते म्हणजे काय? तुला काय वाटतं? अरे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक लेकराला जवळ घेतलं पाहिजे. आपला दांभिकपणा बाजूला सोडून प्रत्येकाला मोठं करायचं शिकलं पाहिजे गड्या. आणि मोठा तो असतो जो ज्याच्या फक्त ज्ञानानं मोठा नाही, फक्त आपल्या नावानं मोठा नसला पाहिजे, त्याचं अंतकरण मोठं असलं पाहिजे, तेव्हा त्याला मोठं म्हणलं जातं. आणि मग त्या वेळेला झालं असं, ते जवळ यायला तयार नाही. विचारलं बाबा ते कोण होते? सांगितलं साक्षात दत्तात्रय भगवान परमात्मा होते. पुढच्या वेळेला गेल्यानंतर जवळ बोलवल्यावरती पण नाद बाबा दुसऱ्या वेळेला असं झालं, भगवान परमात्मा मलंग वेशामध्ये आले, दत्तात्रय भगवान परमात्मा. आणि मलंग वेशामध्ये आल्यानंतर कामधेनूला सोबत घेऊन आले, पण कामधेनूच्या रूपात नाही, कुत्रीच्या रूपात. आणि आल्याच्या नंतर झालं असं, त्यांचं बोलणं वगैरे झालं आणि म्हणले भूक लागली. मग काय करायचं? त्या कुत्रीचं दूध काढलं आणि कुत्रीचं दूध काढलं, भाकरी चुरले, जे दणका चालू केला नाही का. आता आम्ही काही ठिकाणी गेलो ना, भाजी आवडत नाही, मग तुम्हाला दूध देऊ का? मी सांगत राहतो, मी काही दुधावरला महाराज नाही का. काय दूध घ्यायला काय अडचण नाही बाबा, पण काही ठिकाणी पाहायला नाही राहत. आता सगळ्याच घरातलं स्वच्छता नाही, काही ठिकाणी त्या म्हाताऱ्या बा त्या चालू त्या साईद बी जीव त्या फू 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 करता करता हीच आहे त्याच्यात पडते नाही का. त्याच्यामुळे मी म्हणतो नको नाही का. आणि मग त्या वेळेला त्या ठिकाणी दूध त्या ठिकाणी बघा आजही बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर म्हणता महाराज तुम्हाला दूध देऊ का? आता गाईचं म्हशीचं असलं तर आपण घेऊ शकतो बाबा, पण एखाद्याला म्हणलं का हो मग दूध मी खाऊ शकतो, पण तुमच्या घरी गाय आहे का? ते म्हणले गाय नाही. मग म्हैस आहे? म्हणले नाही. मग याच्या पुढे जाऊन शेळीचं नको पण आहे का? ते म्हणले नाही शेळी नाही. म्हणले मग दूध काच काढून? आमच्या काय ना एक इंग्लिश कुत्री म्हणले तिचं काढून आणतो. अरे बापरे नको भाऊ नाही का. पण तिथं नाथ बाबांना म्हणलं या म्हटल्याबरोबर त्यावेळेला नाथ बाबा यायला तयार नाही. दोघं तो प्रसाद ग्रहण करताय. नाथ बाबाला एक घास दिला, पण एक घास दिल्याच्या नंतर काही ठिकाणी वर्णन आहे त्यांनी खाल्ला, पण काही ठिकाणी असं वर्णन आहे त्यांनी तो पदराला बांधून नंतर बाजूला टाकून दिला. पण ऐका ना, ज्या वेळेला ते परत येत होते त्यावेळेला विचारलं कोण होतं? ते दत्तात्रय भगवान परमात्मा होते. अरे तू प्रसाद बाजूला टाकला. आणि दत्तात्रय भगवान परमात्म्यानं सांगितलं हे भागवताची रचना करणार आहे, हे रामायणाची रचना करणार आहे. आणि आता ऐका, त्या दत्तात्रय भगवान परमात्म्याची कृपा झाल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये अशी अनुभूती आली का माझ्या जीवनामध्ये हे मर्यादित घर माझं नाही. आता त्यांच्या जीवनातलं सगळं दुःख, हे काम, क्रोध, लोभ, विकार भगवान परमात्म्यानं पाहिल्यानंतर दूर झाले नवे. आता त्यांच्या जीवनामध्ये फक्त व्यावहारिक जीवन राहिलं नाही, तर त्यांच्या जीवनामध्ये हे सगळं ज्ञानोबरायची जशी हे विश्वाची माझे घर 80 मती जायाची सर, या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्ञानोबरायची उक्ती आहे त्या पद्धतीनं नाथांचं जीवन झालं. आणि नाथ म्हणता आता माझ्या जीवनामध्ये हीच आई हाच बाप एवढं न राहिल्यामुळं आता माझ्या जीवनातलं सगळं दुःख दूर गेलं. आणि आता माझ्या जीवनामध्ये इतका आनंद झाला किती अवघे त्रैलोक्य आनंदाची आता, अवघे त्रैलोक्य आनंदाची आता. शरणी जगन्नाथाची तटेल, शरणी जगन्नाथाची तटेल, माय जगन्नाथ माझ्या जीवनामध्ये माय जगन्नाथ झाली, बाप जगन्नाथ झाला. त्याचा परिणाम अवघे त्रैलोक्य आता सगळं आनंदमय झालं. दुःख माझ्या जीवनामध्ये शिल्लक राहिलं नाही आणि त्याचा परिणाम आता माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. आणि आता जनार्दन स्वामींना सांगितलं एक काम करा, आता तुम्ही इथं राहू नका, गृहस्थी जीवन त्या ठिकाणी जगण्याकरता प्रपंचामध्ये जा. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी ते निघाले. आणि निघाल्याच्या नंतर आपल्या घरी गेले. श्री गुरुच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी प्रपंचाला प्रारंभ केला. आणि त्यांना श्री गुरुनं सांगितलं होतं का तुमच्या जीवनामध्ये आता त्या ठिकाणी तुम्ही प्रपंच थाटामाटामध्ये करा. प्रपंच करता करता सुद्धा हरिभक्ती चालू होती आणि नम्रतेची भक्ती असल्याचं परिणाम आहे का त्यांच्या जीवनामध्ये एक दिवस झोपलेले असताना रामचंद्र प्रभू स्वप्नात आले. आणि स्वतः रामप्रभूनं सांगितलं का हो तुम्ही रामायणावरती प्राकृत भाषेमध्ये टीका लिहा. स्वतः देवानं सांगितलं. म्हणजे टीका लिहिण्याकरता फक्त त्यांना प्रवृत्त केलं, पण त्यांच्या जिभेवर स्वतः रामप्रभू त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ती टीका लिहायला लागली. आता टीका लिहिता लिहिता काही सगळेच चांगलं म्हणतील असं नाही. इथं कीर्तनाला काही सगळेच बाबा चांगले म्हणते, उलट चांगले म्हणणार की मी राहत्या नाव ठेवणारे जास्त राहते. बरोबर का नाही? काही डोक्यात फक्त याची चूक काढ त्याची चूक काढ, याचाच झालं त्याचं, अरे तू का निसता चुका काढायला चाला का काय. काहीतरी चांगलं जे चांगलं झालं ते म्हणणं. 2 तास किती महाराजांनी चांगलं सांगितलं ते नाही पाहणार. त्या 2 तासात चुकीचं काय असे काही फक्त परीक्षक बसले असं फक्त तेवढे नाही. एखाद्याला जर म्हणलं कसं काय झालं की बरं झालं तो अकाउंट मुळ्या दुखू राहिलं. आणि मग
चांगलं म्हणणं तू. मग बरं झालं. मग म्हणलं का रे चांगलं नाही झालं. बरं झालं पण ते महाराजांनी तेवढा शब्द बोलायला नव्हतं पाहिजे. अरे तेवढा तो बायको धनाधन काहीचे काही बोलते त्याला काही नाही का, महाराजांनी तेवढा बोलायला नव्हतं लागत. मग तेवढ्याला बरेच जण निंदा करायला लागले. अरे असं कुठं महात्मा असतो का, हे कोणी रामायण लिहिलं उठल सुटल कोणी काही करेल म्हटले. पण ऐका, नाथबाबाच्या जीवनामध्ये असं वाटायला लागलं खरंच आपण रामायण लिहिण्याच्या अधिकाराशी नाही. नाथबाबाने एक दिवस आळस केला सर, आणि ते थांबले. एक दिवस झोपले. आणि माणसाच्या जीवनामध्ये आळस, एक तर विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये आळस नसावा, साधूच्या जीवनामध्ये आळस नसावा, विद्वानाच्या जीवनात आळस नसावा, आणि पत्रकाराच्या जीवनात आळस नसावा, नाही का. तुम्ही बघा निम्यारात्री सुद्धा कामं करावं लागतात. तेव्हा नाव असं, हे नाव कोणाशी येत नाही. मग बघा त्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं असं, त्या ठिकाणी मध्यरात्री झोपले, पण स्वतः रामप्रभू तिथं आले, लेखणी ठेवून गेले. आणि स्वप्नात सांगताय बाबा रे उठ, अरे शिपणा करू नको, रामायण पूर्ण करायचंय. असं म्हटल्याबरोबर उठून पाहिलं तर तिथं लेखणी रामायण लिहायला बसले. आणि आता सीता आई साहेबाच्या शोधाचा प्रसंग आला आणि ओवी लिहायला लागले. हनुमंतरायानं महेंद्र पर्वतावरून उड्डाण केलं. अर्धी ओवी त्याच्याविषयी लिहिली बाबा. आणि इतके दंग होऊन गेले, इतके दंग होऊन गेले का अर्धी ओवी लिहिली स्वतःच उड्डाण केलं. अरे बापरे, उड्डाण केलं तसं. आता ते म्हातारं, ते पूर्वीच्या काळातले म्हातारे बाबा बाहेर झोपायचे, त्यांना घरात कोणी घेतच नव्हतं. ते काही कुठे करून ठेवायचे, नाही तर काही काही घोरायचे, ते सुईचं झोप येऊन देत नव्हते घराच्याला. आणि मग ते जसं उड्डाण केलं तसं त्या जो निंदा करणार होता का त्याच्याच जवळ जाऊन पडले. आणि त्यानं पाहिलं बातक्यानं आवाज का झाला, चोर आले का काय, म्हटले मला हानी त्या काय राहू लिहिले असेल मारा. माणसानं देवाची भक्ती करता करता भक्ती तर रंगलं पाहिजे. नाथबाबा प्रसंग सांगता सांगता लिहिता लिहिता स्वतःच उड्डाण केलं. आता मला सांगा, आमचं होणार नाही, पण जर समजा आमचं कीर्तन चालू आहे, आम्ही उड्डाणाचा प्रसंग समोर राहिलो आणि मॅच उड्डाण केलं, मग तुम्ही थांबशाल? उड्डाण करणार नाही. देवांती आम्हाला शक्ती दिली नाही, आणि देवन दिली असती बघा सर. पण काय झालं माहितीये का, देवन शक्ती दिली, देव म्हणशील यांना देव बर का, पण हे शक्ती दिली, 2-2 दावे, 2-2 श्राद्ध, इडून उड्डाण केलं तिडं, कावळा शिलक तिडं, नाही का. पण त्यावेळेला झालं असं, त्यांनी पाठीवरती ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर त्यांना नाथांच्या घरी आणून घातलं. नाथांनी रामायण लिहायला प्रारंभ केला. एक दिवस झाला असं, नाथांच्या घरी श्राद्ध आहे, आपल्या पितरांचं श्राद्ध. गोड स्वयंपाक तयार केला आणि तो घमघमाट एका शूद्राच्या पत्नीच्या नाकावरती तो सुगंध गेला. किती सुंदर पदार्थ बनवले का हो. ती पतीला म्हणते नाथबाबाच्या घरचे जर हे पक्वान्न खायला भेटले तर किती भारी होईल. अगं श्रीमंताच्या लग्न असेल आणि श्रीमंताच्या वराडाला जर बैल नेला ना, त्याला चाराच खायला भेटणार आहे, त्याला गुलाबजाम नाही ग, तू काळजी करू नका, आपल्याला भेटत नाही. ती निराश झाली. पण हे नाथबाबानं ऐकलं. नाथबाबा म्हणता, अगं आपल्या पत्नीला सांगता गिरिजा माताला एक काम कर, त्या दोघा जोडप्याला आधी जेव घाल. दोघांना भोजन त्या ठिकाणी घातलं आणि दोघांना भोजन घातल्यानंतर दुसरा स्वयंपाक बनवला. ब्राह्मण मंडळीला आमंत्रण दिलं, ते यायला तयार नाही. पण नाथबाबाच्या घरी ब्राह्मणाच्या वेशामध्ये होता श्रीखंड्या. नाथबाबाच्या घरी श्रीखंड्यानं काम केलं महाराज. कोण श्रीखंड्या, कोण भगवान परमात्मा. ज्या भगवान परमात्म्याच्या, जो भगवान परमात्मा दुसऱ्याला सायुज्य नावाची, किंवा जो भगवान परमात्मा भक्ती करणाऱ्याला सायुज्य नावाचा मोक्ष देतो ना, तो भगवान परमात्माच्या नाथांच्या घडी सडा समर्जन त्या ठिकाणी करत होता. जो भगवान परमात्मा ज्याच्या तेजा पुढं चंद्र सूर्य सुद्धा फिके आहे, तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी दिवे लावायचा. श्री श्री हो
आता एकदा जोरदार टाळी. बघा प्रमाण सुद्धा उघडं ना, असं गंदगोळी कशी उघडी तो असं दमादमान मग असं नाही का, ते का असं जाणं उघडण दना केलं नाही का, अगदी गोड. याला म्हणता समय सूचकता. बघा तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी दिवे लावतो. ज्या भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये जो भगवान परमात्मा ज्याच्या तेजा पुढे चंद्र सूर्य फिके, तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी दिवे लावतो. जो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला सायुज्य नावाचा मोक्ष देतो, तो नाथांच्या घरी आज सडा समर्जन करतोय. ज्याच्या चरणापासून भागीरथी मातेची उत्पत्ती आहे, तो नाथांच्या घरी श्रीखंडाच्या रूपात कावडीनं पाणी वाहतो. आणि जो भगवान परमात्मा ज्याची 88,000 ऋषी पूजा करता, तो भगवान परमात्मा नाथांच्या घरी चंदन उगाडण करतो. किती भाग्यवान असेल नाथ. आणि त्या भगवान परमात्म्याने श्रीखंडानं सांगितलं काळजी करू नका, यांचे पितर येतील. नाथांनी स्वयंपाक बनवला आणि यांचे सगळे पितर आले. मस्त भोजन बिजन झालं महाराज. आणि मग ते दक्षिणा वगैरे दिली. आणि तेवढे ते म्हणले लय घमघमत सुटलं. कोण जेवायला गेलं पौरे, आपण तर ठरवलं होतं जायचं नाही. त्यावेळेला येईन जाऊन पाहिलं तर अरे आपलेच आजे पणजे आले. म्हटले अरे, मग तो म्हणायला लागला का रे, तो म्हणून दक्षिण बुडली ना, नाही तर चांगलं पाकिट भेटत होतं. म्हणलं नाही नाही तूच म्हणला. एकमेकाला चाललं दान का, पण तेवढ्यामध्ये पितर त्या ठिकाणी गुप्त झाले. आणि दुसऱ्या दिवशी आता त्यांच्या जीवनामध्ये नाथांचा अधिकार कळाला, पण अहमपणा अजून सुद्धा गेला नाही. दुसऱ्या दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला का दुसऱ्या दिवशी नाथांच्या जीवनामध्ये नाथ महाराज गंगा मैयावरती स्नानाला गेले. सगळे ब्राह्मण एकत्र आले आणि वाळवंटामध्ये अडवलं. का अडवलं? तेवढ्याला सगळे घेरलं नाथबाबांना. थांबा, काय झालं? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ब्राह्मणांच्या अगोदर तुम्ही शूद्राला भोजन घातलं, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागतं. नाथबाबा म्हणतात जो भगवान कृष्ण परमात्म्याचं भजन करतो त्याला प्रायश्चित्त घेण्याची गरज नाही. नाही नाही, तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. असं म्हटल्याबरोबर आता नाहीच म्हटले, नाही औषध नाही राहत, द्या प्रायश्चित्त. काय द्यायचं? गोमित्र वगैरे आणलं. त्यांनी तिथंच नाथांना त्या ठिकाणी प्रायश्चित्त द्यायचं. गोमित्र वगैरे नाथांच्या अंगावर ते सगळं, आणि नाथांना प्रायश्चित्त द्यायला लागले. पण तेवढ्यामध्ये काय झालं माहिती आहे का, एक ब्राह्मण नाही त्या ठिकाणी निघाला. आणि ब्राह्मण आल्याच्या नंतर त्याला कुष्ठरोग झालेला आहे, दुर्गंधी त्या ठिकाणी सुटलेली. तो नाथांजवळ आला आणि तिथं येऊन उभा राहिला. का हो नाथ बाबा तुम्हीच का? म्हटले हो मीच. तू कोण आहे? मी त्र्यंबकेश्वरवरून आलेला ब्राह्मण आहे. ब्राह्मण आहे? तुझ्या जीवनात कुष्ठरोग? हो कुष्ठरोग झाला, माझं काहीतरी कर्म असेल. मग इथं कशा करता आला? मी त्र्यंबकेश्वरला राहणारा ब्राह्मण आहे. मला इतका मोठा कुष्ठरोग झालेला, मी अनेक वैद्य उपचार केले पण माझा कुष्ठरोग जात नाही. मी अनेक प्रयत्न केले. मग भगवान परमात्म्याची आराधना केल्यानंतर आज माझ्या स्वप्नात येऊन भगवान शिवजीनं सांगितलं एक काम कर, इथं किती उपचार केले तर तुझा कुष्ठरोग जाणार नाही. पैठण क्षेत्रामध्ये नाथांकडे जा. आणि त्या नाथांकडे गेल्याच्या नंतर नाथबाबानं ब्राह्मणांच्या अगोदर काही शूद्रांना भोजन घातलंय, त्याचं पुण्य जर सोडलं ना म्हटले तर तुझा कुष्ठरोग जाईल. हे बाकीचे म्हणले काही चाटा हाणायला लागले. काय म्हणजे आमचं का तुम्हाला सण आहे ना का काय? म्हटले. त्यावेळेला म्हटले, एक म्हणला नाही नाही पाय ना सोडून तर पाय लाव ना, लय हे करू राहिला. आणि तो बा म्हणतं फार जाम होऊन जायले काय. त्यावेळेला नाथबाबानं हातामध्ये जल घेतलं कमंडलूमधून आणि संकल्प सुटला, अरे माझ्या जीवनामध्ये खरंच देव म्हणून सद्भावनेनं मी त्यांना जर भोजन घातलं असेल तर या ब्राह्मणाचा कुष्ठरोग जावा. तत्कालीन लगेच त्या भूदेवतेचा कुष्ठरोग गेला. म्हणून निळोबाराय म्हणता बाबा आपल्या जीवनामध्ये नाथबाबाचं दर्शन झाल्यानंतर जर एवढं मोठं पाप जाऊ शकतं तर नाथबाबाचं दर्शन झाल्यानंतर जन्म मरण सुद्धा चुकतं.
वा, महाराजांकडे एकदा टाळी वाजवा. निळोबाराय म्हणता ज्यांचं दर्शन घेतल्यानंतर जन्म मरण चुकेल. पण मला असं वाटतं निळोबाराया, नाथबाबाचं दर्शन घेतल्यानंतर जन्म मरण चुकत असेल, पण आमच्या जीवनात जरी आम्ही नाथांचं दर्शन घेऊ शकलो नाही, पण नवनाथ महाराजांच्या मुखातून हे प्रमाण ऐकल्याच्या नंतर निश्चित आमच्या जीवनात जन्म मरण चुकेल. भाऊ काय गोड आवाज आहेत महाराज, नाही का? महाराज म्हणतात ज्यांचं दर्शन घेतल्यानंतर जन्म मरण सुद्धा चुकतं. तिथं हा कुष्ठरोग वगैरे सामान्य. नाथांच्या जीवनात अनेक प्रसंग आहे. नाथांच्या जीवनामध्ये नाथांसारखं श्रीमंत नाही. नाथांच्या घरी रोज मांड्याचा नैवेद्य देवाला असायचा, बरोबर आहे का ना? मांड्याचं भोजन रोज. आणि आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं म्हणून त्यांच्यासारखं श्रीमंत कोणी नाही. बरं, जे कथेला येतील, जे कीर्तन असायचं, कथा असायची, त्यांना गुळ ते द्यायचे म्हटले, नाही का? म्हणजे किती श्रीमंती असेल नाथांचं, बरोबर आहे का ना? म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये, बरं याच्या पुढे जाऊ, नाथबाबा फक्त जगाला सांगत नव्हते, स्वतः सुद्धा अंतःकरणामध्ये बिंबवायचे. बघा, एकदा एक माता माऊली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मा लेकरू गुळ खाता म्हणले, मग नाथांकडे न्यावं समजून सांगायला, बरोबर आहे का ना बाबा? आणि तिथं नेल्याच्या नंतर नाथबाबा म्हणले, बाया मी आज नाही 2-4 दिवसांनी सांगाल घेऊन ये. ती परत घेऊन गेली. बाया त्याला सांगाल का? नाही 2-4 दिवसांनी ये म्हटले. आता 2-4 दिवसांनी आल्यानंतर म्हटले, आता सांगा. म्हटले सांगितलं, बघ रे, गुळ खाणं चांगलं नाही, गुळ खाऊ नको. म्हणले का हो? त्या दिवशी का बरं परत पाठवलं? म्हणले तर मीच लय गुळ खातो, तो त्याला कसं सांगू गुळ खाऊ नको, नाही का? म्हणजे आम्हीच कीर्तनात गुळ खायचं आणि तुम्हाला म्हणायचं नाही गुळ खाऊ नका, बडीशापा खाऊ नका, नाही का? पण बघा नाथबाबाच्या जीवनामध्ये म्हणजे स्वतः अगोदर अनुभव घ्यायचा, स्वतः जीवन जगायचं आणि मग त्या पद्धतीनं त्या ठिकाणी वर्तन करायचं, असे असणारे नाथबाबा. रामायणासारखा पवित्र ग्रंथ लिहिला. आता ऐका, रामायणासारखा पवित्र ग्रंथ लिहिल्याच्या नंतर नाथाच्या जीवनामध्ये बरेच काही प्रसंग त्या ठिकाणी लिहिले. आणि प्रसंग लिहिल्याच्या नंतर रामायणामधला एक शेवटचा प्रसंग नाथबाबाचा सांगून थांबणार आहे. आपली वेळ संपुष्टात आली, मला ज्ञान आहे. नाथबाबाच्या जीवनामध्ये एक प्रसंग लिहायला लागले. सीताई साहेब ज्या ठिकाणाला आहे त्या ठिकाणाचं वर्णन करायला लागले. तिथलं फुले कशा रंगाची? पांढऱ्या रंगाची फुले. असं म्हटल्याबरोबर तिथं लिहिल्याबरोबर हनुमंतराय प्रगट झाले. का हो तुम्ही पांढऱ्या रंगाची म्हणता, तिथली फुलं लाल होती? नाही, पांढऱ्याच रंगाची. हनुमंतराय म्हणतात, जी सीताई साहेब तिथं होती त्यांना बोलू. आई साहेबांना बोलवलं, या फुलं कशी होती? म्हटले लाल रंगाची होती का नाही? नाथबाबा म्हणता पांढऱ्या रंगाची होती का नाही? लालही नव्हती. सीताई साहेबांना सांगितलं. पांढरी नव्हती, तिथली फुलं निळी होती. म्हटले अरे हिनं तर वेगळंच काढलं, ही पांढरी नाही लालही नाही, हिनं तर निळू फुली होते म्हणले. सांगितलं ना का? मग तेवढ्याला म्हटले आता असं, अरे बापरे. तेवढ्याला तेवढ्यांमध्ये हे म्हणतं निळी होती, ते म्हणतं लाल होती, ही म्हणतं पांढरी होती. तेवढ्यात स्वतः देवाला बोलवलं. देवानं सांगितलं, हनुमंता खरं सांगू? सीतेला सांगितलं, खरं सांगू? फुलं पांढरीच होती. मग का हो? मला लाल का दिसत होते? हनुमंता तू सीतेच्या शोधाकरता गेल्याच्या नंतर माझी मैया, माझी आई यांना रावण त्रास देतोय म्हणून तुला क्रोध आला होता, क्रोधामुळे फुलं लाल दिसत होती. आणि सीताई साहेबाला सांगितलं, तू अखंड माझं चिंतन करत होती, माझा वर्ण निळा आहे म्हणून फुलं निळं दिसत होती. आणि नाथबाबा तुम्हाला मात्र जशी आहेत तशी दिसत होती. म्हणजे याचा अर्थ असा आहे का ते फक्त फुला करता नाहीये, या सुद्धा फुला करताय. या फुलाला जर एखादा वाईट दिसत असेल तर समजून जायचं आपलं अंतःकरण वाईट आहे म्हणून बाहेरचा वाईट दिसतो. गाडी आपलं जसं अंतःकरण आहे तसा समोरचा दिसतो. आणि म्हणून प्रसंग असा निर्माण झाला. आता युद्धकांड लिहिलं. युद्धकांडाचे 44 अध्याय पूर्ण झाले. आणि नाथबाबा त्या रामायणामध्ये सांगता, आता उद्या मी समाधी घेणार, मी देह ठेवणार. बाकीचे म्हटल्यावर रामायण पूर्ण झालेलं नाही, पुढचं रामायण कोण पूर्ण करणार? माझा गावोबा पूर्ण. अहो तो तर मुका आहे, त्याला बोलता येत नाही, तो रामायण काय लिहिणार? म्हटले माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर रामायण लिहू शकतो. बोलवलं, प्रतीक्षा बघण्याकरता त्या ठिकाणी त्यांना बोलवलं. गावोबाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि हात त्या ठिकाणी मस्तकावरती ठेवून सांगितलं, गावोबा बोला रामायण. गावोबानं दर्शन घेतलं, रामायणाला प्रारंभ केला. नाथबाबापेक्षा सुद्धा सुंदर रामायण सांगायला प्रारंभ केला. आजही रामायण वाचा. नाथांनी लिहिलेलं कोणतं, गावोबानं लिहिलेलं कोणतं कळत नाही. दुसरा दिवस उजेडला. नाथबाबा भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत नाचायला लागले. आणि नाचता नाचता नाथबाबानं बेशुद्ध झाले. नाही, देह ठेवला, यातलं चैतन्य निघून गेलं. आणि यातलं चैतन्य निघून गेल्याच्या नंतर प्रसंग असा निर्माण झाला नाथांच्या जीवनामध्ये. नाथबाबानं देह ठेवल्याच्या नंतर हरिपंडित त्यांच्या मुलानं सांगितलं, म्हटले सगळ्या ब्राह्मण मंडळीकडे गेले, चाले माझे पिता गेलेत. म्हटले एक काम करा, त्यांना खांदा देण्याकरता चला. सगळे आले, खांद्यावर ठेव त्या ठिकाणी तिरडी घेऊन निघाले. पण ब्राह्मण मंडळीमध्ये चर्चा सुरू झाली, का रे आपल्याला पहिल्यांदा मान मर्यादा दिली नाही, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही, शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही. हे नाथबाबानं त्यांच्या मनातलं जाणलं.
नाथ बाबा उठूनच बसले. ते म्हणले ठो मला खाली. अरे बापरे. बाकीचे म्हणले बाबा बाबा मी तुम्हाला विचारतो, समजा आपण या खांद्याच्या आमतही दिल चाललो, आपण खांदेकरी, आपल्यात भाऊबंदातलं कोणी गेलं बाबा, आपण खांदेकरी रामनाम सत्य रामनाम सत्य गुलाबजाम मस्त आहे नाही का, चाललं आणि घेऊन चाललो. आणि तेवढ्या तर रामनाम सत्य सत्य म्हणता म्हणता वरचं जर उठून बसलं म्हणलं राम राम बाबा, आपण तिथं थांबू. लोक बाबा बाबा तुम्ही कस काय आले म्हणले, तुम्ही काऊन आले म्हणले, तुम्हाला घ्यायला आलो आम्ही नाही का. नाथ बाबा म्हणता आता हे असे येणार नाही. भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. स्वतः भगवान परमात्मा तिथे येतात. स्वतः भगवान परमात्मा आल्याच्या नंतर गंगा मैयाला त्या ठिकाणी बोलवलं. गंगा मैया आल्या, देवाची पत्नी आहे. आणि स्वतः भगवान परमात्मा नाथांचं पाद प्रक्षालन करता पाय धुतले आणि नाथांना घेऊन समाधी देण्याकरता त्या ठिकाणी निघाले. लक्ष्मी नावाचं तीर्थ आहे, 32 तीर्थ पैठण क्षेत्रामध्ये लक्ष्मी नावाच्या तीर्थाकडे घेऊन निघाले. गळ्यामध्ये विनाय, हातामध्ये चिपड्या, भगवान परमात्म्याचं भजन करत करत नाथ महाराज त्या ठिकाणी निघाले. सर्व जणाच्या डोळ्याला धडधड घळघळ घळघळ त्या ठिकाणी आसवाच्या धारा लागलेल्या आहे. आणि गावबा आला, नाथ बाबाच्या पायाला मिठी मारून रडायला लागला. का हो, जिथं माझ्या जीवनामध्ये मला बोलता सुद्धा येत नव्हतं, फक्त मांडे खाण्याच्या पेक्षानं तुमच्याकडे राहिलो आणि रामायणासारखं कार्य तुम्ही माझ्याकडून करून घेता, रडायला लागले. नाथ बाबा भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत नाथ बाबा त्या ठिकाणी गुप्त झाले. नाथ बाबानं जल समाधी घेतली, भगवान परमात्म्यात विलीन झाले. तो दिवस म्हणजे नाथ षष्ठी म्हणून आपण साजरा करतोय. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात नाथ बाबांचा जय जयकार करायचा आहे. करावरती हात. पुंडलिकावरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. अशी असणारे नाथ बाबा.